नॉन स्ट्राईक एंडला प्रफुल. संजू आचोळ्याच्या टीमकडनं भरपूर संजूला खेळताना आपण पाहिलंय. आज जर पाहिलं तर महेश दादा 11 या संघाकडनं खेळतोय. दुसऱ्या बाजूला प्रफुल. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलर नेम राजदीप. राजदीप राजदीप मॅच लावते सुरुवात. पहिला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एक स्पर्धा याच म्हणजे एक किंवा दोन स्पर्धा झाल्या आतापर्यंत जर पाहिलं तर युवा क्रीडा कमिटी मंडणगडची आपण एक स्पर्धा पाहिली होती. त्यानंतर मागच्याच आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर अजून एक स्पर्धा मंडणगड कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून पाहिली होती. बरेचसे खेळाडू त्या दोन्ही स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत आणि त्यापैकीच खेळाडू आता या अव्यांश मायरा 11 मंडणगड या टीमकडनं खेळताना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला टीम जर पाहिली तर संजू आणि दुसऱ्या बाजूला प्रफुल. महेशदादा 11 आहे. आचोळ्याकडनं आपण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये गेलं ना तर एक तुफानी फलंदाजी आपण संजूची पाहिली आहे. फुल टॉस बॉल स्वीप केलाय. चेंडूला डीप स्क्वेअरला गेली मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेगाने चेंडूवर त्याला झेल सुटलाय. झेल सुटलाय. थोडंसं तंत्र वेगळं होतं झेल टिपण्याचं. चेंडूवरती बहुधा नजर नव्हती. एक सोपासा झेल सुटलाय. 2 धावा ऍड होतील स्कोरबोर्डमध्ये आणि 2 धावांना संघाची सुरुवात होईल. 4 क्षेत्ररक्षक बरोबर आपण लेग साईडला ऑन साईडला पाहू शकता. सीमारेषेजवळ एक क्षेत्ररक्षक ऑफ साईडला बॉन्ड लाईनच्या जवळ. अपील झालं होतं. लेग बायचा इशारा. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर हा पिचिंगही झाला. इम्पॅक्ट बाहेर झाला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 4 क्षेत्ररक्षक बरोबर लेग साईडला ऑन साईडला आहेत. एक लॉंग ऑन आहे. एक वाईडिश लॉंग ऑन. डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. 4 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये. शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट थर्डमॅन. पॉइंट कव्हर. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात असताना लॉंग ऑन क्षेत्ररक्षक थोडासा एक लॉंग ऑफला 2 क्षेत्ररक्षक आहेत बरोबर. एक लॉंग ऑफ आहे तो थोडासा फाईन आहे आणि एक लॉंग ऑफ वाईडिश जो डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये फील्ड करतोय. जास्त वेळ जाऊन देऊ नका. प्रफुल अर्थात पप्प्या नावाने सर्वांना परिचित असा खेळाडू स्ट्रायकर एंडला आहे. कोलवा टप्प्याचा चेंडू तर फॉलो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. राजदीप अशाच खेळासाठी जाणला जातो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर राजदीपची ओळख वेगळी आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून राजदीपची ओळख. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून राजदीपची ओळख राहिलेली आहे आणि आता तीच ओळख दाखवत असताना राजदीप पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. उलटच बॉल ड्राईव्ह करत होता. बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय. शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या ओव्हरचा खेळ पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धाफलकावरती पाहिल्या तर 4 धावा धाफलकावरती. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 4 फॉर नो लॉस. बिन बाद 4. पुन्हा एकदा जॉईन होतील आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये. हेमेंद्र पहिल्या षटकाचा पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहेत धाफलकावरती 4. सुरुवात तितकी आश्वासक नाहीये पण संजू आणि प्रफुल दोन्ही विस्फोटक फलंदाजी करणारे फलंदाज आहेत. आणि दुसऱ्या बाजूला या मैदानावरती खेळण्याचा अनुभव ही स्पर्धा आणि मंडणगडच्या त्या भरपूर स्पर्धा खेळलेला संघ आहे. अमोल वैराग गोलंदाजी मार्कवरती अमोल सज्ज होतोय आणि आता कॉमेडी बॉक्समध्ये हेमेंद्र. नक्कीच गोलंदाजी मार्फत येतोय अमोल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय.
एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या धावसंख्येवरती. फलंदाज आहेत संजू आणि प्रफुल. प्रफुल आहे स्ट्राईक एंडला. अमोल याचा पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू लॉंगॉनच्या दिशेने टोळाला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या धावसंख्येवरती. षटकातील दुसरा चेंडू अमोल यांचा. मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न चांगला असा टोळावला जातोय. सीमारेखा पार षटकार. गेले थोडंसा ऑफस्टमच्या बाहेर गेलं, शफल केलं आणि ही ओळख आहे संजू यांची. मग नेहमीच त्या आचोळेच्या टीम 1 आचोळे बॉईज कडनं भरपूर क्रिकेट या मैदानावरती खेळले संजूनं आणि हा सिक्सर. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू अमोल यांचा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न आणि झेल सुटला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पण केलं जातंय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या धावसंख्येवरती. संजू खेळतोय 6 चेंडू आणि 10 धावसंख्येवरती. अमोल यांच्या षटकातील चौथा चेंडू. मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळला जातोय आणि झेल चांगलं क्षेत्ररक्षण आणि झेल बाद. उत्कृष्ट असा झेल पकडला जातोय. पार्टनरशिप मध्ये काय झेल टिपलेलं आहे. कौतुक करायला वाला लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षाचं. अगदी बॉडी बॅलन्स सांभाळला, झेल टिपला आणि एक चांगला पार्टनर कसा असावा. कदाचित त्या दोघांना पार्टनरशिप डीड साईन करायला हरकत नाहीये. असा पार्टनरशिप मधला हा झेल, सुंदर झेल टिपला गेलाय. रिप्ले पाहिलं तर कदाचित आपल्याला लक्षात येईल. पुढ्यातला चेंडू होता लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा खेळायचा होता. पुढ्यातला चेंडू लॉंग ऑफच्या अक्षरशः जात होता. चेंडू ट्रॅव्हल होत होता आणि त्यावेळेला लॉंग ऑफला पहिला तर झेल टिपला, बॅलन्स सांभाळला. वाटतंय बॅलन्स बाहेर जात आहे आपल्या 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 साथीदाराला. हे बघा पार्टनरशिप, बॅट्समनची पार्टनरशिप होते, गोलंदाजीची पार्टनरशिप होते. आता 2 फिल्डरची पार्टनरशिप मध्ये हा विकेट गडी बाद झालाय. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 13 या धावसंख्येवरती. नवीन बॅट्समॅन येतोय रुपेश आणि पुढील चेंडू वाईट. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू कव्हरच्या दिशेने चांगला खेळला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. 1 2 3 4. झाले 18. अमोल यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया रुपेश यांच्या बॅटमधून पहिला चौकार आल्या. पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. चांगलासा थ्रो केला जातोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा तापलकवरती 19 यानंतर होणारा मॅच. निलेमोडे, नाळासोपारा आणि गावदेवी जांभूळपाडा.
सोपारा आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी जांभूलपाडा या दोन संघादरम्यान होईल या दोन संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना निळे मोरे आणि जांभूलपाडा या दोन संघादरम्यान यानंतरचा मॅच होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती निलेश. लेफ्ट लेग स्पिनरचा मारा. शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू चांगलासा फ्लाइटेड डिलिव्हरी निर्धाव असा चेंडू. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 20 या धावसंख्येवरती. उत्कृष्ट अशी फ्लाइटेड बॉलिंग आणि खराब चेंडू हाताळला जातोय. वाईट. निलेश जगताप आहे जे महाराष्ट्र पोलीस दलात देखील कार्यरत आहेत आणि नेहमीच या मैदानावरती खेळताना त्यांना पाहिलंय. जसं मी उल्लेख केला मंडणगडचा आणि ओळख आहे. आता थोडासा क्विकर वन होता. क्विकर वन संधी निसटलेली आहे. मंडणगडच्या या इनिंगमध्ये भरपूर झेल सुटले आहेत, भरपूर कॅचेस सुटले आहेत. ही ओळख नाही आहे. मंडणगड ओळखला जातो चांगल्या फिल्डिंगसाठी, मंडणगड ओळखला जातो चांगल्या गोलंदाजीसाठी, मंडणगडही चांगले फलंदाज देखील आहेत. पण आज थोडंसं आपण बघितलं चित्र दुसरं आहे. या दोन धावांनी धावफलक जाऊन पोचले तो 23. षटकातील पुढील चेंडू आणि मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण केली जाते. एकरी धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकातील उर्वरित दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषा जवळ जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 26 या धावसंख्येवरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू. शेवटचा थोडासा क्विकर होऊन होता. जसा लेग स्पिनरचा एक फ्लिपर असतो तसा फ्लिपर बॉल हा टाकला गेला होता. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर धावा आहेत त्या 26, 26, 27चा पाठलाग करायचा आहे. टॉस केला जातोय. निळे मोरे नालासोपारा आणि गावदेवी जांभूलपाडा या दोन संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना. हेमेंद्र आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. सकाळच्या सत्रामध्ये जहीर यांचा आवाज आपण ऐकलायत. हेमेंद्र जॉईंट आहेत. आमचे DJ राज. गाणा बजायो आज. आज एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. क्रीडा मंडळ आयोजित पाटील परिवार पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ टेनिस क्रिकेट स्पर्धा आजपासून झालेली सुरुवात. आजपासून 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 28ला ग्रँड फायनलचा दिवस असणार आहे. टॉस केला जाईल. निळे मोरे नालासोपारा गावदेवी जांभूलपाडा.
टॉस जिंकलाय जांभूलपाडा टीमनं, टॉस जिंकलाय आणि ते आपला निर्णय कळवतील. गावदेवी जांभूलपाडा आणि निले मोरे नालासोपार. आणि निले मोरेकडनं खास रील स्टार प्रसाद पण दाखल झाल्यात. तेही पाहायला मिळतील आपल्याला आज क्रिकेटच्या मैदानावरती. क्रिकेटचे स्टार तर भरपूर असतात, पण आता हळूहळू सोशल मीडिया आणि बाकीच्या सर्व गोष्टी आपण पाहिल्यात. मीरा रोड मास्टरचे आपण राजा घरात जे यांचं देखील आगमन झालंय त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. आणि नेहमीच म्हणजे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती ज्या ज्या वेळेला स्पर्धा असते ना, तेव्हा राजाभाऊ यांचं नक्कीच आगमन होत असतं. नेहमीच साथ असते या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला आणि त्यांचं आगमन होते. मॅचला होते सुरुवात. ट्वेल्थ मॅन पाठवायचं आहे. पहिला चेंडू लेगच्या दिशेने उडवला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चांगलासा थ्रो. पाहूया पंचांचा इशारा, गडी बाद. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेला होता. ज्यावेळेला थ्रो आलाय त्यावेळेला अमोल वैराग धाव करण्याचा प्रयत्न. यष्टीच्या हातामध्ये चेंडू आहे आणि त्यावेळेला स्टंपला लागला. त्यावेळेला जस्ट थोडेसे शॉट राहिले. जस्ट शॉट थोडेसे राहिले आणि अमोल वैराग यांच्या रूपानं लागला. कॉलिंगमध्ये थोडीशी चुकी होती आणि आता या मंडणगडच्या टीमला लागलाय जोर का झटका, जोरात लागलाय. पुढील चेंडू समोरच्या दिशेने खेळला जातोय आणि काहीच आगळं वेगळं होत आहे. निर्धाव असा चेंडू. बॅट्समॅन नेम जरा सांगायला यायचंय. पुढील चेंडू ऑफच्या दिशेने मारला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूयात. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 या धावसंख्येवरती. 27 धावेचा पाठलाग करताना संजू यांच्या षटकातील चौथा चेंडू. मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न, पण बॅट्समॅन च्या बॅटच्या आणि बॉलच्या मध्ये थोडं डिस्टन्स आणि निर्धाव असा चेंडू. पुढील चेंडू ऑफच्या दिशेने कट केला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या धावसंख्येवरती. संजू यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि हा सीमारेषा पार षटकार.
थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 11 या धावसंख्येवरती. चला थोडी घाई करायची आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी मुकेश गोलंदाज. 12 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मुकेश यांचा. चांगलासा मध्ये घुसू मारण्याचा प्रयत्न टोलावलाय आणि हा षटकार. कमॉन डीजे, झोपलाय का? दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मुकेश यांच्या गोलंदाजीवरती षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. निर्धावासा चेंडू. आणि इकडून 6 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने षटकार आणि चलिए नेक्स्ट मैच